तर विद्यार्थ्यांनो, हा जो सुपर क्लास आहे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींनी पाहावाच लागणार आहे, कारण या सुपर क्लासमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अतिशय महत्त्वाचे जनरल नॉलेज जे की आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे असेल हे पाहणार असल्याकारणास्तव. आणि तसेच पाहून घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन किती होते, आपण हे देखील प्रश्न कव्हर करणार आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते हे देखील आपण कव्हर करणार आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही जी पदवी आहे कोणी दिली होती. तसेच आपण आणखीही महत्त्वाचे जसे की या ठिकाणी पाहून घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा कोणाकडून खरेदी करीत होते हे देखील पाहणार आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी कोणी दिली होती हे देखील पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजींचे वीरमरण झाल्यामुळे सिंहगड असे कोणत्या किल्ल्याला नाव दिले होते हे देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया, सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. आपल्यासमोर प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपली 23 किल्ले मोगलांना द्यावी लागली होती? किती? 23 किल्ले कोणत्या तहानुसार देण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, पुरंदर तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपली 23 किल्ले मोगलांना द्यावी लागली होती. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिलेली होती ते सांगायचं आहे. कोणती? रयतेचा राजा ही जी पदवी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी तीन राहील. लोकांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी दिलेली होती. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली होती ते सांगायचं आहे. कोणती छत्रपती ही पदवी त्यांना कोणी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील. त्यांच्या आईनेच म्हणजे आई जिजाबाई यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी दिलेली आहे. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यामध्ये कोणता तह झाला होता ते सांगायचं आहे. कोणामध्ये? छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यामध्ये कोणता तह झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 राहील. पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराज तसेच जयसिंह यांच्यात झालेला आहे. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई जी आहे कोणती होती ते सांगायचं आहे. कोणती शेवटची लढाई आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची जी लढाई आहे संगमनेर या ठिकाणी झालेली होती. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन सरासरी किती किलोचे होते? तलवारींचे वजन आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. 1.2 किलो एवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारींचे वजन होते. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता ते सांगायचं आहे. शत्रू कोण होता सर्वात मोठा ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. अफजल खान जो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू व्यक्ती होता. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केलेली होती? काय राजमुद्रा कोणी तयार केली होती ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. ऑप्शन क्रमांक 1 राहील. शहाजीराजे भोसले यांनी जे आहे राजमुद्रा ही या ठिकाणी तयार केलेली आहे. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? आणि त्यांच्याकडे मल्टिपल म्हणजेच खूप घोडे होते, त्यापैकी एका घोड्याचे नाव विद्यार्थ्यांनो कृष्णा असे होते. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला जिंकलेला होता ते सांगायचं आहे. सर्वात पहिले कोणता किल्ला जिंकला होता? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. तोरणा हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला आहे. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकलेली होती? आपल्याला सांगायचं आहे एकूण किती किल्ले जिंकलेली होती सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील. 360 एवढी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेली होती. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती विवाह केले होते ते सांगायचं आहे. एकूण किती विवाह केले होते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. एकूण 8 विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले होते. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराज हे दारुगोळा खालीलपैकी कोणाकडून घेत होते? काय दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. पोर्तुगीज यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज जे आहे दारुगोळा विकत घ्यायचे. पुढच्यापासून पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत एकूण किती
पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत ते सांगायचं आहे. एकूण किती पुस्तके छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आतापर्यंत लिहिण्यात आलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 राहील एकूण 60 पुस्तके छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आतापर्यंत झालेली आहेत. पुढचा ऑप्शन पाहूया. कोंढाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. किल्ला आहे कोंढाणा, या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील सिंहगड या नावाने कोंढाणा किल्ल्यास ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे कोणत्या कारणास्तव ठेवण्यात आलेले होते? कोंढाणा किल्ल्याचे सिंहगड नाव कोणत्या कारणास्तव करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तानाजी मालुसरे यांचे वीर मरण या कोंढाणा किल्ल्यावर झाल्या कारणास्तव या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड असे नाव दिलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे कोणत्या कारणास्तव झालेला होता? कोणत्या कारणास्तव झालेला होता ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच तापाने तसेच पेच प्रसंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आहे मृत्यू झालेला होता विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली होती? स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या ठिकाणी घेतलेली होती किंवा कोणत्या मंदिरामध्ये घेतली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील. रायरेश्वर या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली होती. पुढचा ऑप्शन पाहूया. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आहे लाल महालावर कोणाचे बोटे तोडली होती ते सांगायचं आहे. लाल महालावर कोणाची बोटे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोडलेली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील. 1 म्हणजेच शाहिस्ते खान यांचे जे आहे लाल महालावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे तोडलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. शिवकालीन शिवराई नाणे खालीलपैकी कोणत्या धातूने बनवलेली असे ते सांगायचं आहे? शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेली असत? ऑप्शन क्रमांक 2 राहील. तांब्याने जे आहे शिवकालीन शिवराई नाणे जे आहे बनवण्यात येत होती. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी होती ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणकोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी पाहून घ्या की सोयराबाई, सईबाई, पुतळाबाई ह्या सर्व ज्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जो आहे एकूण किती पत्न्या होत्या ते सांगायचं आहे? किती पत्न्या होत्या ते सांगायचं आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 8 पत्न्या जे आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी झाला होता ते सांगायचं आहे? पहिला विवाह सईबाई यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी झाला होता? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य राहील. या ठिकाणी 1 म्हणजेच लाल किल्ल्यावर जे आहे सईबाई यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात पहिला विवाह झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल कोणत्या पत्नीकडून झालेले होते ते सांगायचं आहे? 8 विवाहापैकी सर्वात पहिले मूल जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाकडून प्राप्त झाले होते? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी पाहून घ्या की सईबाई यांच्याकडून जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पहिले मूल मिळालेले होते किंवा प्राप्त झालेले होते. तर विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासमध्ये आपल्याला कुठलीही माहिती जर अचूक वाटत असेल किंवा वाचण्यामध्ये गलती झालेली असेल तर मी आपल्याला मनापासून माफी मागतो. आपला छोटा भाऊ मोठा भाऊ समजून त्या चुकीला जे आहे आपल्याला माफ करायचं आहे. तसेच हा सुपर क्लास तुम्हाला जर आवडलेला असेल, मला तर खात्रीचं आहे की आवडलेला आहे, सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला तुम्ही तर जरूर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.